आपण गिरणारवरून आलो, आपण जेवलो, आणखी नंतर आपण आराम केलेला आहे. आणखीन आता आपण जाणार आहोत, एक मंदिर आहे, आणखीन साईड सीन काहीतरी असते किंवा खरेदी असेल तर ते बघूया. आपण मस्तपैकी फ्रेश झालो, रेडी झालो आहे. आणखीन आपण जाता आता आपण काय बघायचं हो, कुठल्या मंदिरात जायचं आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल. तर चला लवकर. आणखीन गिरणारचं खरं सांगते खूप छान अनुभव आहे, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल. खूप छान आहे, तुम्ही एकदा तरी तुम्ही गिरणार करा. कारण आपण किती म्हणतो की खूप पायऱ्या आहेत, खूप पायऱ्या आहेत, पण काही नाही. एकदा तुम्ही मनात ठरवलं की मला चढायचंच आहे, दर्शन घ्यायचंच आहे, तर ते तुमचं शक्यच होतं. तर खूप छान दर्शन माझं तर झालेलं आहे, तुम्हीसुद्धा करा. आणखीन आता आपण बाकीच्या साईड सीनसाठी जायचं आहे, तर चला. हेच महादेवाचं मंदिर आहे, ते आपण जातोय आता महादेवाचं दर्शन घ्यायला. भवनाथ गावात वसलेले हे भवनाथ महादेव मंदिर. भवनाथ महादेव मंदिरातील हे जे शिवलिंग आहे ते शिवलिंग स्वयंभू आणि पवित्र असं मानलं जातं. हे आहे पवित्र मृगीकुंड. मृगीकुंडाची आपण इतिहास बघितला तर इथे आपल्याला माता पार्वती आणि भगवान शिव यांचे दिव्य वस्त्र इथे पडले होते. आणखीन याच मृगीकुंडामध्ये नागा साधू इथे स्नान करण्यासाठी येतात महाशिवरात्री दिवशी. तर आपल्याला कुंडाच्या लगतच अजून एक भव्य असं शिवलिंग पाहायला मिळतं आणि त्यांच्यासमोर बसलेले असे नंदीसुद्धा इथे पाहायला भेटतात. त्या मंदिराच्या सभोवतीसुद्धा आपल्याला छोटी छोटी मंदिरं, त्यामध्ये आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी अमावस्या होती. आणखीन अमावस्येला महाआरती असते, तर तीसुद्धा आम्हाला इथे आरती म्हणजे करण्यासाठी आणखीन ऐकण्यासाठी आम्हाला भाग्य मिळालं. आणखीन त्यावेळी जे वातावरण तयार झालं होतं, एवढं सकारात्मक वातावरण होतं की खूप प्रसन्न वाटलं. त्यावेळेला आरतीमध्ये उभं राहून खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्स आल्या तिकडे. चला तर आत्ताच आपण जेवण झालेलं आहे, आपण डायरेक्ट जेवणच आलेलो आहोत. आणि आपण जे दुपारी गेलो होतो, दुपारी म्हणजे आरामानंतर संध्याकाळी जे गेलो होतो ते
भवनाथ महादेव मंदिर होतं आणि तिथलं आम्ही दर्शन घेतलं. तिथे आरतीसुद्धा होती चालू, कारण आरती 7 वाजता होती आणि आज अमावस्या होती, त्याच्यामुळे आज 3 वेळा म्हणजे मोठी आरती होती. आणि तिकडचं पण एक स्वयंभू महादेव मंदिर असं तिथे मानलं जातं, म्हणजे आहे ते, त्याची मान्यता आहे. आणि तिथे जे कुंड आहे त्या कुंडामध्ये महाशिवरात्रीला लोक तिथे स्नानासाठी येतात, कारण ते पवित्र स्थान मानलं जातं. तर कारण त्या आपले खुद्द महादेव तिथे अंघोळीसाठी येतात कैलासावरून, असं तिथे मान्यता आहे. तर असं आपण दर्शन केलेलं आहे. साईड होतं मार्केटिंग वगैरे, ते काय आपण शूट नाही केलेलं. तर असं महादेवाचं मंदिर झालेलं आहे. आजचा दिवस आपण इथे संपवतो आहे. आता मस्त आराम करूया आणि उद्या आपली आहे जंगल सफारी. तर गिरी जंगल सफारीमध्ये आपण जायचं आहे उद्या सकाळी लवकर. तर आपण लवकर आराम करायचा आहे. तर आपण आजचा व्हिडिओ इथे संपूया आणि उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन.